लाडकी बहिणींना लाडक्या ताईनो एक मोठी बातमी समोर आली आहे. 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत त्यांना हा 11वा हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या दिवशी वाटप होणार आहे, सर्व बातम्या तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की 11वा हप्ता का भेटत नाहीये, मे महिन्याचा हप्ता का भेटत नाहीये, तर याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कधी वाटप सुरू होणार आहे, कोणत्या महिलांना वाटप होणार आहे आणि कोणत्या महिलांना वाटप होणार नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी टीव्हीवर एक मोठी बातमी समोर आली आहे आणि या गोष्टी तुम्हाला मी 5 दिवसा अगोदरच सांगितल्या होत्या. माझं जर खोटं वाटत असेल तर आपले हा व्हिडिओ मध्ये या चॅनलवर जाऊन मागचे 4 ते 5 दिवसापूर्वीचे व्हिडिओ जाऊन पहा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. त्याच गोष्टी आज तुम्हाला या ठिकाणी टीव्ही मध्ये आलेल्या दिसतील, कारण की आपण सगळ्या गोष्टी अगोदर सांगत असतो. कारण की जे न्यूजपेपर वाले असतात किंवा जे अधिकारी असतात त्यांचे पी असतात यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत असतात. त्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगत असतो आणि त्याच गोष्टी आता तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळतील. तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हवाय ना, 11वा हप्ता हवाय ना, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप काळजीपूर्वक बघावा लागणार आहे, कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे. डायरेक्ट तुम्हाला आता व्हिडिओ चालू करून दाखवत आहे. चला, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय बघा, साम टीव्हीची ही बातमी आहे. लाडक्या बहीण योजनेबद्दलची ही मोठी बातमी आहे, समोर आलेली आहे. बघूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आले. 1 कोटी लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना याबाबतचे आदेश देण्यात आले. नामसाधर्म्य असलेल्या खात्यात पुरुषांनी लाभ घेतल्याचा संशय आहे. पिवळे केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थींची पडताळणी केली जाणार आहे. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला मी ही गोष्ट 5 दिवसा अगोदरच सांगितलं होतं की तुमच्याकडे रेशन कार्ड कोणतं आहे, पिवळं आहे, केशरी आहे का पांढरं रेशन कार्ड आहे. तुम्हाला खोटं असेल तर आपला 5 दिवसापूर्वीचा जाऊन व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात तुम्हाला विचारलं होतं, ताईंनो तुमचा जिल्हा सांगा, नाव सांगा आणि तुमच्याकडे रेशन कार्डचा कोणता प्रकार आहे ते सांगा. पिवळं रेशन कार्ड आहे का केशरी रेशन कार्ड आहे का पांढरं रेशन कार्ड आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्याचीच बातमी समोर आली आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, तुम्ही स्वतः बघितलं असेल तर या ठिकाणी 1 कोटी लाडक्या ताईंची पडताळणी होणार आहे. 1 कोटी लाडक्या ताईंची. बघा, पहिल्या गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी 4 चाकी वाहनाची तपासणी चालू केली होती. 4 चाकी वाहनाची तपासणी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू केली होती आणि आता मे महिन्यामध्ये त्यांनी तपासणी सुरू केलेली आहे. ती म्हणजे कोणती? उत्पन्नाचा दाखला. जो तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडलाय, म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न तुम्ही जोडलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी तुमचं उत्पन्न आहे, असे काही डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले असतील. बऱ्याच ताईंनी रेशन कार्ड जोडलं असेल, बऱ्याच ताईंनी उत्पन्नाचा दाखला जोडला असेल किंवा काहींनी हमीपत्र जोडलं असेल. तर वेगवेगळ्या कारणानुसार ज्यांनी उत्पन्न दाखला जोडलाय त्या 1 कोटी ताईंचा या ठिकाणी काय होणार आहे? पडताळणी होणार आहे. तुम्हाला ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितली होती. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हवाय का, तर याची तारीख पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर लक्षात घ्या, काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगोदर समजून घ्यावी लागतील. त्याच्यामुळे एकदा व्हिडिओ परत एकदा नीट पहा. मी काय सांगतो बघा, कारण माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर टीव्हीवर बघा, टीव्ही मध्ये डायरेक्ट बातमी आलेली आहे. बऱ्याच ताईंना, बऱ्याच लाडक्या दादांना वाटतं की सर तुम्ही सांगताल ते अगोदर सांगता ते बरोबर असतं का नाही, तर आता त्याचा पुरावा पण तुम्हाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे जर लाडक्या ताईंनो कुणी चॅनलवर नवीन आला असताल सबस्क्राईब करून ठेवा. खूप भारी चॅनल आहे आपलं युट्यूबचं, हे खूप चॅनल चांगलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. परत एकदा व्हिडिओ नीट पहा, नीट ऐकायचं आहे तुम्हाला. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आले. 1 कोटी लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.
सर्व जिल्हा महिला विकास विभागांना याबाबतचे आदेश देण्यात आले. नामसाधर्म्य असलेल्या खात्यात पुरुषांनी लाभ घेतल्याचा संशय आहे. पिवळे केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थींची पडताळणी केली जाणार आहे. तर 1 कोटी लाडकी बहीण लाभार्थींची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. याबाबतचे आदेशही देण्यात आले. नामसाधर्म्य असलेली बँक खाती तपासली जाणार आहेत का? लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे तुमच्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी चेक केला जाणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट 1 कोटी ताईपर्यंत या ठिकाणी पडताळणी होणार आहे. 1 कोटी ताईंची म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी पैकी 1 कोटी ताईंची या ठिकाणी पडताळणी होणार आहे. मोठी या ठिकाणी पडताळणी सुरू होणार आहे. आणि याच्यामध्ये ज्या जिल्हा लेवलला त्यांचे जे अधिकारी आहेत, महिला व बालविकासचे अधिकारी काही असतील किंवा तिथल्या कोणी अंगणवाडी सेविका असतील, त्यांना डायरेक्ट आदेश या ठिकाणी पुरवलेले आहेत की या ठिकाणी ज्या ताई पिवळं आणि केशरी रेशन कार्ड सोडून इतर कोणत्या ताई असतील त्यांची डायरेक्ट काय करायची आहे, तपासणी करायची आहे. तर लाडक्या ताईंनो, हा वरून डायरेक्ट आदेश आलेला आहे आणि याची तपासणी आता बघा लवकरात लवकर सुरू होणार आहे. मे महिन्यात तरी तपासणी नाही झाली तर तुम्हाला मी मागं पण सांगितलं 5 दिवसापूर्वी, मे जून जुलै या 3 महिन्यामध्ये याची तपासणी होणार आहे आणि जुलै नंतर या ठिकाणी याचा लागू होणार आहे. तर 4 चाकीची तपासणी पण आता युद्ध पातळीवर सुरू आहे. तर 4 चाकीची तपासणी नंतर आता ही मोठी तपासणी होणार आहे तुमची. ती म्हणजे कशाची तपासणी आहे? तुमच्या उत्पन्नाची तपासणी चेक केली जाणार आहे. तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, परत विचारतोय बघा. लाडक्या ताईंनो, एक गोष्ट मला सांगायचं आहे तुम्हाला. मी हा प्रश्न 3-4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी देखील विचारला होता. तुमच्याकडे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे? केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का? बघा, अशा स्वरूपात केशरी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाहीये, बिनधास्त राहा. तुम्हाला तुमच्या घरी कोणी येणार नाही, तुमची तपासणी होणार नाही. अशा स्वरूपाचे आदेश या ठिकाणी भेटलेला आहे. दुसरं रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड. पिवळं रेशन कार्ड म्हणजे अशा स्वरूपाचं पिवळ्या कलरचं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का? पिवळं रेशन कार्ड जरी असेल काळजी करायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही बिनधास्त राहायचंय. पिवळ्या रेशन कार्ड वाले ताई, केशरी रेशन कार्ड वाले ताई, या 2 ताईंनी जर ते डॉक्युमेंट जोडले असतील, कुणाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता लाडक्या बहिणीचा त्यावेळेस जर हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही जोडले असतील किंवा त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट कोणतं जोडलं असेल, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. पण जर तुम्ही पांढरं रेशन कार्ड जोडलं असेल, पांढरं रेशन कार्ड, तर तुम्हाला या ठिकाणी तपासणी होणार म्हणजे होणार. तुमच्या घरामध्ये या ठिकाणी काय अंगणवाडी सेविका असतील, अधिकारी असतील, हे तपासणी करण्यासाठी येणार. तुमच्या जर घरातलं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला खरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता चालू ठेवायचा आहे ना, मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ज्या गोष्टी विचारतोय खऱ्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा आणि तुमच्याकडे यापैकी कोणतं रेशन कार्ड आहे. पट सर्व ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. एका पण ताईंनी कमेंट चुकवायची नाही. प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईंनी कमेंट टाकायचे. नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्याकडे रेशन कार्डचा कोणता प्रकार आहे, पिवळा आहे, केशरी आहे का पांढरं रेशन कार्ड आहे, मला पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पिवळ्या रेशन कार्डवाले ताईंनी काय करायचंय, केशरीवाल्यांना काय करायचंय, पांढऱ्या रेशन कार्डवाले त्यांनी काय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पट कमेंट बॉक्समध्ये नाव, जिल्हा आणि रेशन कार्डचा प्रकार सांगायचा आहे. इथे थांबूया. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडत असेल तर सर्वांनी लाईक करायचंय. चॅनलवर कोणी नवीन असतं तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.